वर्ल्ड कपची ट्रॉफी आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आणि खास करून पुणे शहरामध्ये, कारण का महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं ग्राउंड हे पुणे शहरामध्ये आपलं आहे, तर एकदम मस्त वातावरण झालेलं आहे. इतर असोसिएशनली हा जो कार्यक्रम असतो तो कार्यक्रम एकदम प्रायव्हेट ठेवलेला आहे, ठराविक लोकांसाठी ठेवलेला आहे, त्यांची ती स्टाईल असेल. पण मग ICC आणि BCCIली आपल्याला परवानगी दिल्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनली ही ट्रॉफी फक्त ठराविक लोकांसाठी न ठेवता ही पब्लिकसाठी ओपन केलेली आहे. 1 वाजता दुपारी मॅरियट या हॉटेलच्या पासून आपण एक मोठी रॅली सुरू करत आहोत. त्या रॅलीमध्ये वर्ल्ड कप आहे, काही माजी खेळाडू आहेत, आजी खेळाडू आहेत, तसंच आमचे जे सगळे रणजीचे खेळाडू जे आम्हाला सर्वांना नेहमी अभिमान निर्माण करतात आमच्या मनामध्ये, अशा सर्वांना घेऊन आपण रॅली सुरू करत आहोत. आणि मग सिम्बॉयसिस कॉलेज, BMCC कॉलेज, FC रोड आणि मग शेवट ॲग्रिकल्चर कॉलेजला आपण जात आहोत. संध्याकाळी 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत आपण ही ट्रॉफी ॲग्रिकल्चर कॉलेजच्या एका मोठ्या मंडपामध्ये ठेवत आहोत पब्लिकसाठी. पब्लिक येऊ शकतं, फोटो काढू शकतं. अशा पद्धतीने पब्लिकला फक्त महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनलीच ट्रॉफी ओपन केलेली आहे. त्यामुळे पब्लिकला मला विनंती करायची, सर्व क्रिकेट प्रेमींना मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये फक्त वर्ल्ड कप ट्रॉफी बघण्यासाठी नाही, तर सर्व खेळाडूंसाठी, ज्या लोकांनी क्रिकेटसाठी कष्ट घेतलं यांना मानवंदना देण्यासाठी, तसं एकदम महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये मानवंदना देण्यासाठी मोठ्या संख्येने आपण या आणि ॲग्रिकल्चर कॉलेजला ती ट्रॉफी बघा आणि ट्रॉफीबरोबर फोटो काढण्याची पण संधी आपल्या सर्वांना दिली जाईल. दादा, गहुंजेमध्ये पण मॅचेसचं नियोजन केलेलं आहे आणि वर्ल्ड कप पहिल्यांदा अशा पद्धतीच्या मॅचेससाठी काय नेमकं नियोजन असतं? गहुंजे स्टेडियमला आपण खूप मोठे बदल केलेले आहेत. काही स्टँड जे उन्हामध्ये असायचे ते आता आपण कव्हर केलेले आहेत. त्याच्याचबरोबर जे इन्फ्रास्ट्रक्चर तिथे असणाऱ्या प्रेक्षकांना लागतं, ज्याच्यामध्ये स्वच्छतागृह असतील, तिथं इतरही ज्या पाण्याच्या व्यवस्था असतील, या सगळ्या खूप चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत. 50 ओव्हरची मॅच आहे, लोकांना कुठलीही अडचण येणार नाही याची दक्षता आम्ही सर्वांनी घेतलेली आहे. पार्किंगसाठी सुद्धा 25-30 एकर जागा काही लोकांना विनंती करून त्यांनी आपल्याला ती वापरण्यासाठी दिलेली आहे. पुण्याकडनं येणारं ट्रॅफिक वेगळं नियोजन त्याचं केलं जाईल. पिंपरी चिंचवड, पुणे आणि मावळ या भागातून येणारं ट्रॅफिकसुद्धा वेगळ्या पद्धतीने नियोजन करून लोकांना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी आम्ही असोसिएशन म्हणून सर्वांनी घेतलेली आहे. क्रिकेट आणि स्टेडियमच्या बाहेरचे काही प्रश्न विचारले? दूसरे स्टेट में पंकज थांबा. सर्वांना विनंती, प्लीज लाईनीच्या म्हणजे सगळ्यांचे फोटो होते. प्लीज माईकवर कोणी बोलू नका, एक 5 मिनिटं प्लीज. जो डिफरेंट स्टेट के एसोसिएशन है उन्होंने अपने अपने स्टाइल में वर्ल्ड कप ट्रॉफी का उनके शहर में, उनके राज्य में स्वागत किया. महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन ने ICC और BCCI को एक विनती की कि ये जो ट्रॉफी है ये लोगों की ट्रॉफी है. महाराष्ट्र के लोगों को ये ट्रॉफी देखनी है, कैसी दिखती है ओरिजिनल ट्रॉफी. ये उन्होंने सिर्फ TV पे ही देखा था, एक्चुअल में कभी देखा नहीं था. तो इसीलिए हमने सोचा महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन ने कि ये ट्रॉफी को अगर पब्लिक को दिखाना है तो हम बड़ी रैली निकालेंगे. तो हम रैली निकाल रहे हैं और एग्रीकल्चर कॉलेज में जब ट्रॉफी आज शाम 3 बजे जाएगी तो वहाँ पे लोगों के लिए ओपन रखी जाएगी. लोग आ सकते, फ़ोटो निकाल सकते. इसलिए हमारी पहली कोशिश है कि वर्ल्ड कप की ट्रॉफी सिर्फ लिमिटेड लोगों के लिए न रखते हुए पब्लिक के लिए ओपन हो, क्योंकि एक्चुअल ताकत और रियल क्रिकेट जो प्रेमी है वो पब्लिक है. तो उनके लिए इस रैली के माध्यम से ये ट्रॉफी हम दिखा रहे हैं और फोटो निकालने का भी चांस वहाँ पे हम देंगे. रैली में पुणे का कल्चर दिखेगा क्या? 100% जोशों में ट्रॉफी का स्वागत किया जाएगा. वहाँ पे ढोल ताशा रहेगा. वहाँ पे अलग अलग जो कॉलेजेस है उनके भी कुछ व्यक्तिगत जो उनके कार्यक्रम हैं, उन्होंने भी हमको विनती की थी कि हमको भी अलग स्टाइल में वर्ल्ड कप का स्वागत करना है. तो उस कॉलेज को हमने परमिशन दिया है, तो वो अपने स्टाईल से उसका स्वागत करेंगे. दादा, आता पॉलिटिकल घेऊया. तुम्ही कंत्राटी भरती संदर्भात आंदोलनसुद्धा केलं होतं आणि सातत्याने त्यावरती भूमिका मांडतायत. काल अजितदादा म्हटलं की या संदर्भात गैरसमज पसरवले जात आहेत आणि
ज्यांच्या काही गैरसमज असतील त्यांनी माझ्याशी चर्चा करावी. मागच्या सरकारच्या काळातच या संदर्भातला निर्णय झालेला होता आणि मागच्या सरकारच्या काळामध्ये जो निर्णय झाला होता तो लेबर विभागासाठी मर्यादित होता. त्याच्यामध्ये कुठेही कंपल्शन नव्हतं. त्याच्यामध्ये काही ठराविक लेवलच्याच पोस्ट ह्या घेतल्या गेल्या होत्या आणि त्या फार मर्यादित होत्या. आत्ताचा जो GR या सरकारने काढलेला आहे, भाजप सरकारने आणि त्यांच्या मित्रपक्षांनी, याच्यामध्ये सर्व मर्यादा काढलेल्या आहेत. सर्व डिपार्टमेंटला कंपल्सरी केलेलं आहे. तिथे असणाऱ्या मंत्र्यांना अधिकार दिलेला आहे की तुम्ही ती भरती करू शकता. त्यामुळे आधीचा GR, आधीचा निर्णय आणि आत्ताचा निर्णय याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. पण जर आधीच्या सरकारने सुद्धा हा निर्णय घेतला असेल तर आम्ही या गोष्टीचं समर्थन करत नाही, त्याचाही निषेध करतो आणि या सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा सुद्धा निषेध करतो. पण मला विनंती एवढंच मुलांच्या वतीने करायची आहे की आता याला राजकीय विषय न ठेवता तुम्ही कॉन्ट्रॅक्ट भरतीचा जो काही GR आहे तो मागे घ्यावा. त्याच्यामुळे अनेक गोष्टींवर परिणाम होतो. त्यामुळे त्या बाबतीत विचार हा सरकारने करावा. नाहीतर या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन हे युवा वर्ग करतील असं मला वाटतं. विपर्यास केला जातो आणि बदनामी करायला सुरुवात होते. शाळांमध्ये ज्या काही सुविधा नाहीयेत, चांगल्या सुविधा नाहीयेत ज्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये, त्या देण्यासाठी या पद्धतीने शाळा दत्तक देण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. एखाद्या आमदाराला मंत्रिपद द्यायचं नसेल तर त्या आमदारांना तुम्ही हजार कोटी विकास निधी एकाच मतदारसंघामध्ये देऊ शकता. त्याच्याचबरोबर तुम्ही जे काय शासन आपल्या दारी आहे त्याच्यावर एका कार्यक्रमावर 10 कोटी खर्च करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही जो वायपाट खर्च चालू आहे तो कुठेतरी थांबवावा. आणि मग तुम्ही जे म्हणत आहात की आज सरकारकडे पैसा नाही, तो पैसा तुम्ही शाळेच्या विकसित करण्यासाठी वापरा ना. तुम्हाला दुसऱ्या एखाद्या प्रायव्हेट एजन्सीकडे जाण्याचं कारण काय? आज तुम्ही सुरुवात करत असताना म्हणाल की दत्तक घ्यायचे. दत्तक घेतल्यानंतर तेच कंपनी म्हणतील की आता अतिरिक्त जागा आहे ती आपण PPP मॉडेलवर विकसित करू, त्यातून आम्ही काही पैसे कमवू आणि त्या पैशामध्ये टॉयलेट बांधू, कलर करू, इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह करू. हे बघा, कुठेही शैक्षणिक व्यवस्थेमध्ये जी सरकारी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये राजकारण आलं नाही पाहिजे, त्याच्याचबरोबर अर्थकारण आलं नाही पाहिजे. तुम्ही शासनाच्या माध्यमातून जी सरकारी शिक्षकांची भरती करणार होता तुम्ही सुरू केली, पण किती करणार आहात हे सांगत नाही. कॉन्ट्रॅक्ट भरतीमध्ये तुम्ही शिक्षकाचा हुद्दा सुद्धा तिथे ठेवलेला आहे. मग उद्या तुम्ही शिक्षक भरती नॉर्मल पद्धतीने करणार आहात का कॉन्ट्रॅक्टवर करणार आहात ही सुद्धा शहानिशा तुम्ही कुठेतरी, नाही तर लोकांना क्लॅरिटी आणण्याची जरूरत आहे. त्याच्याचबरोबर काही शाळा तुम्ही बंद करणार आहात. त्यामुळे खर्च करत असताना कशावर खर्च केला पाहिजे. माझं एकच मत आहे, तुम्ही बुलेट ट्रेनवर जो खर्च करत आहात ज्याच्यामध्ये काही केंद्रीय भाजपच्या मंत्र्यांना फक्त खुश करायचं आहे. 4च स्टेशन आपल्या राज्यामध्ये येतात आणि त्यासाठी समान, म्हणजे गुजरात आणि राज्य महाराष्ट्र हे समान खर्च तिथं जर उचलणार असतील, लोन 1 लाख कोटीचं आपण घेणार आहोत, तर हे लोन तुम्ही शाळेसाठी घ्या, हे लोन हॉस्टेल बांधण्यासाठी घ्या, हे लोन तुम्ही इतरही जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला लागणार आहेत त्या शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये, त्यासाठी तुम्ही वापरा ना. पैशाचा योग्य वापर करणं ही सुद्धा जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे उगाच कुणीही या बाबतीत वेगळं कारण न देता याच्यामध्ये शहानिशा झाली पाहिजे, याच्यावर चर्चा झाली पाहिजे, याच्यावर आपल्याला योग्य असा मार्ग कसा काढता येईल या बाबतीतला निर्णय सुद्धा चर्चेतून काढला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. गोष्ट म्हणजे बारामतीमधून आता नवीन आहे ते पुढे येत आहे की सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या सुप्रिया यांच्या विरोधामध्ये लोकसभेच्या रिंगणात असतील. काय वाटतं एकूणच चर्चेवर कुणी विश्वास ठेवू नये. जेव्हा एखादी उमेदवारी एखाद्या पक्षाच्या माध्यमातून डिक्लेअर केली जाईल त्यानंतरच मला असं वाटतं की त्या गोष्टीला कुठेतरी खरं समजावं. आज याच्यावर चर्चा करून आपल्या सगळ्यांचा कुठेही वेळ घालू नये. शेवटी निर्णय हा भाजपचा असणार आहे. निर्णय जे नेते भाजपबरोबर आज गेलेले आहेत त्यांचा निर्णय असणार आहे. त्यामुळे या बाजूनी सुप्रियाताईच तिथं खासदारकीला आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी जी राष्ट्रवादी आहे त्याच्यातून त्या तिथं उभे राहतील. त्यांच्या विरोधात कोण उभं राहते हे येत्या काळामध्येच आपल्याला बघावं लागेल. मला असं वाटतंय का की कल्याणची जागा श्रीकांत शिंदे जे आहेत ते भाजपच्या कमळावर निवडून येतील? मी कल्याणमध्ये 2 दिवस फिरत होतो. तिथे असणाऱ्या सामान्य लोकांची चर्चा झाली, विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची चर्चा झाली, भाजपच्या कार्यकर्त्यांची सुद्धा इन्फॉर्मल आमची चर्चा झाली आणि ह्या सगळ्यांकडनं जी काय माहिती आली ती मी फक्त व्यक्त केली की एका बाजूला सर्वे चालू आहेत. सर्वे हे भाजपचे जे मंत्री आहेत चव्हाण साहेब
त्यांचं नाव घेऊन खासदारकीचा सर्वे हा भाजपकडनं केला जातोय. त्याच्याचबरोबर तुम्ही ज्या पद्धतीने भाजप स्वतःची ताकद वाढवण्यासाठी तिथं बैठका घेत आहे, तसंच चव्हाण साहेबांचे सुद्धा स्टेटमेंट जर आपण बघितले ते भाजपला ताकद देण्यासारखेच आहेत. त्याच्याचबरोबर काही आमदार हे तिथं श्रीकांत शिंदेंच्या विरोधात बोलताना आपण सर्वजण बघू शकतो. मध्ये जो वाद झाला श्रीकांत शिंदेंचा आणि भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचा, तोही आपण सर्वांनी बघितला. ह्या सगळ्या गोष्टी तिथं असे सामान्य जनता बघत आहे, कार्यकर्ते बघत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनाच आता कुठेतरी वाटतंय की येत्या काळामध्ये भाजप त्या सीटवर क्लेम करेल. पण ही कटुता टाळण्यासाठीच आता असं होतं, शिंदे गट कल्याणची जागा लढणार आणि ठाण्यातनं भाजप लढणार, अशा पद्धतीचं एक नवीन सूत्र समोर येतं दिसतं. भाजप कोणालाच कळलं नाही असं मला वाटतं. भाजप स्वतःचं वर्चस्व कुठेही सोडणार नाही. लोकसभेपर्यंत काही ठिकाणी काही जागांवर ते क्लेम करतील आणि लोकसभा झाल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या लोकांना असं वाटतं की जे काही चिन्ह त्यांना मिळालेलं आहे, काही लोकांना धनुष्यमान मिळालं आहे, काही लोकांना असं आज स्वप्नामध्ये वाटतं की घड्याळ मिळेल, अशा लोकांना सुद्धा कदाचित भाजपच्या चिन्हावरच लढावं लागेल. पण लोकसभा झाल्यानंतर असं काही विश्लेषकांचं मत आहे, माझं नाही. एखाद्या कार्यकर्त्यांनी जर असा उद्या बोर्ड लावला की अमेरिकेचे प्रेसिडेंट रोहित पवार बनणार, तर ते तुम्ही मान्य करणार का? त्यामुळे कार्यकर्त्यांवर आपल्याला कधी कधी कंट्रोल करता येत नाही. जेव्हा तुमच्या माध्यमातून बातमी येते तेव्हाच कळतं की कुठेतरी बोर्ड लागलेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीने बोर्डला किती महत्त्व आपण देता हे कुठेतरी आपण सर्वांनी विचार करण्याची जरूरत आहे. मी व्यक्तिगत त्या विषयाला आणि पदाला कुठेही महत्त्व देत नाही. आज लढण्याची जरूरत आहे आणि आम्ही संघर्षाची भूमिका घेत लढत आहोत. शिंदे गटातल्या आमदारांची छबी सुधारण्यासाठी एका एजन्सीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणी शिंदे गटातल्या आमदारांची छबी सुधारण्यासाठी एका एजन्सीची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती. एखाद्या एजन्सीची जर नियुक्ती शिंदे गटाच्या आमदारांची छबी इम्प्रूव्ह करण्यासाठी जर नियुक्ती होत असेल, त्याच्यावरनं एकच गोष्ट क्लिअर होती की त्यांची छबी ही लोकांना योग्य वाटत नाही, लोक स्वीकारत नाही, म्हणून एक कन्सल्टंट तिथे आणले जातात. आता जर अर्थकारण नाही तर पैसा जर खूप मोठ्या प्रमाणात असेल तर त्याचा वापर कसा करायचा हा कदाचित तुमच्या या प्रश्नावरनं आपल्याला कळतंय. छबी इम्प्रूव्ह करायची असेल तर तुम्ही फारच प्रोफेशनलिझम राजकारणामध्ये आणत आहात. छबीपेक्षा वृत्ती महत्त्वाची आहे, विचारसरणी महत्त्वाची आहे आणि आज तुम्ही ती विचारसरणी सोडल्यामुळेच लोक तुम्हाला नाकारत आहे. त्यामुळे विचारसरणी जपणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही काय प्रकारचे कपडे घालतात, कशा पद्धतीने बोलता, याच्यापेक्षा विचारसरणीकडे लक्ष द्यावं असं मला वाटतं. 6 ऑक्टोबर रोजी चिन्ह आणि बघा, आदरणीय पवार साहेबांना लोकशाहीच्या माध्यमातून इलेक्शनच्या मदतीने जी लढाई लढली जाईल त्याच्यावर जास्त विश्वास आहे. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांवर आणि लोकांवर विश्वास आहे. त्यामुळे इलेक्शन कमिशनच्या बैठकीमध्ये काय निर्णय घेतला जाईल आज तर आपल्याला सांगता येणार नाही. पण इलेक्शन कमिशनच्या बाबतीत सामान्य लोकांना तुम्ही विचारलं तर भाजपच्या हातातली बाहुली म्हणजे इलेक्शन कमिशन असं म्हणलं जातं. त्यामुळे हे स्टेटमेंट सामान्य लोकांचं ऐकल्यानंतर इलेक्शन कमिशन कोणाच्या बाजूने निर्णय घेईल याचा काही प्रमाणात अंदाज हा आपल्याला लागू शकतो. शिंदे गटाच्या बाबतीत सुद्धा हेच झालं. पण जेव्हा हा विषय कोर्टात जाईल तेव्हा कोर्ट नक्कीच आपल्या बाजूने निर्णय देईल असा विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो. दादा, 2 दिवसांपूर्वी अजित पवारांचं एक स्टेटमेंट होतं की मी अर्थमुळे तुम्हाला झुकतो माफ दिलं नाही, मात्र अर्थमंत्री पुढे राहणार की नाही, भविष्यात काय होईल मला माहिती नाही. दादांचं हे वक्तव्य नेमकं काय सूचित करतं असं तुम्हाला वाटतं? कसे दादा मोठे नेते आहेत, काही गोष्टी त्यांना कळत असाव्यात, काही गोष्टींचा अंदाजही त्यांना आला असावा. दादांच्या बाबतीत मी बोलणार नाही. पण एकच सांगतो की पंकजाताईंचं आज काय झालं हे तुम्ही थोडंसं बघा. काही लोक जे नवीन आता भाजपमध्ये आलेले आहेत त्यांच्या कारखान्याला 100 कोटी रुपये, 150 कोटी रुपये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये इंदापूरचा एक कारखाना आहे. पंकजाताईंच्या वडिलांनी, मुंडे साहेबांनी हा पक्ष उभा करण्यासाठी भाजप केवढा मोठा त्याग केला, परिश्रम घेतले, खडसे साहेबांनी सुद्धा घेतले आणि आज त्यांच्याच म्हणजे पंकजाताईंच्याच कारखान्याला जेव्हा मदत पाहिजे होती तेव्हा भाजपच्या लोकांनी त्यांना मदत केली नाही. याच्यावरूनच एक सांगतो, भाजपला लोक नेते चालत नाहीत,
पक्षाच्या अंतर्गतले पण नाही चालत आणि बाहेरून इम्पोर्ट केलेले सुद्धा लोकनेते भाजपला कधीही चालत नाही. भाजपला कदाचित फक्त सांग काम्या नाही तर सांगितल्यानंतर ऐकणारे नेते आवडतात, असं कुठंतरी आता एक प्रतिमा भाजपची झालेली आपण सर्वांनी बघितली. पूर्वीची भाजप आणि आत्ताच्या भाजपमध्ये खूप मोठा फरक आहे आणि या बाबतीत जर खूप डिटेलमध्ये माहिती आपल्याला समजून घ्यायची असेल तर बावनकुळे साहेबांना आपण भेटा, त्यांना थोडंसं विचारा की पूर्वी कशी भाजप होती आणि 2019ला त्यांना तिकीट का दिलं नाही गेलं, कुणी नाही दिलं गेलं, हेच कदाचित तुम्हाला डिटेलमध्ये नवीन भाजपबद्दल सांगतील. पत्रकारांविषयी बोलताना 6 ऑक्टोबरला सुनावणी आहे राष्ट्रवादीच्या बाबतीत चिमणावली नावाची. निवडणूक आयोगाकडे. आज अजित पवारांकडे आमदारांचं स्नेहभोजन आणि बैठक त्या संदर्भातली बोलवली. तुमच्या बाजूनं प्लॅनिंग काय आहे? अशी चर्चा आहे की चिन्ह जर मिळालं नाही तर नवं नाव आणि नवं चिन्ह जे आहे, याची सगळी तयारी तुमची पूर्ण झाली. पवार साहेबांचा विश्वास महाराष्ट्राच्या नागरिकांवर आहे, कार्यकर्त्यां पदाधिकाऱ्यांवर आहे. तुम्ही जर काही महिन्यांपूर्वी एका पत्रकार परिषदेमध्ये साहेब स्वतः म्हणले होते माझ्याबरोबर किती आमदार आहेत तर 0 आहेत. त्यामुळे त्यांचा पूर्ण विश्वास हा कार्यकर्त्यां पदाधिकाऱ्यांवर आज आहे. त्यामुळे आमदार पण कार्यकर्ते म्हणजे आम्ही सुद्धा कार्यकर्ते म्हणूनच काम करत आहोत, विचाराला पक्के आहोत. त्यामुळे आज पलीकडे जाऊन तिथं थोडी शहानिशा करत असतील की बाबांनो आपल्याबरोबर कोण आहे, कसं आहे. आज असंही विचारलं जाईल की काय कामं पेंडिंग आहेत का, आपल्याला ती करायची आहेत का, अशा पद्धतीची बैठक तिथं असावी. पण ती त्यांची स्टाईल. आदरणीय पवार साहेबांना न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि कार्यकर्त्यां लोकांवर विश्वास आहे. पत्रकारांविषयी बोलताना बावनकुळेंनी एक कमेंट केली होती आणि त्याबद्दल तुम्ही देखील ट्विट केले. माझं एकच मत आहे, बावनकुळे साहेबांना कदाचित दिल्लीतल्या काही ठराविक पत्रकारांची सवय असावी. त्यांना महाराष्ट्र समजलाच नाही, महाराष्ट्रातले मराठी पत्रकार त्यांना समजले नाहीत. त्यांचा वक्तव्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो आणि नेहमी आपण लहानपणीपासून एकच ऐकलेलं आहे की महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकत नाही. जनता स्वाभिमानी आहे, जशी जनता स्वाभिमानी आहे तसे मराठी पत्रकार सुद्धा स्वाभिमानी आहेत. त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे त्याच्यातून फार चुकीचे अर्थ निघतात. त्यामुळे अशा पद्धतीने एक जबाबदार व्यक्तीने अशी स्टेटमेंट करणं योग्य नाही. लोकांमध्ये पत्रकारांच्या बद्दल काही संभ्रम निर्माण होऊ शकतात. आमचा मराठी पत्रकारांवर पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे बावनकुळे साहेबांनी पत्रकारांची जाहीर माफी मागावी अशी विनंती इथं करतो. महाराष्ट्राच्या अदानींसोबत असलेले संबंध काँग्रेसकडून त्याविषयी नाराजी व्यक्त होते. इंडियामध्ये या संदर्भात एक प्रकारे अस्वस्थता आहे. मी असलेत किंवा साहेब असलेत, अदानींचे सगळे संबंध असले तरी राजकीय दृष्टिकोनातून हे तुम्हाला अडचणी देत करत. हा बघा, आमचं सगळ्यांचं एकच मत आहे, विकास जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला छोटी छोटी कंपनी आणि छोटे छोटे प्रमोटरसुद्धा लागतील. आपल्याला महिला बचत गटांना सुद्धा ताकद द्यावी लागेल. आपल्याला स्मॉल स्केल, मीडियम स्केल इंडस्ट्री, मायक्रो स्केल इंडस्ट्रीला सुद्धा ताकद द्यावी लागेल. त्याच्याचबरोबर जे मोठे व्यावसायिक आहेत, जे बिझनेसमन आहेत, ज्याच्यामध्ये अडाणी येतात, त्याच्यामध्ये अंबानी येतात, त्याच्यामध्ये महिंद्रा येतात, यांनासुद्धा कुठंतरी आपल्याला चर्चा करावी लागेल. महाराष्ट्रामध्ये विकास कसा करता येईल, पॉलिसी काय आणता येईल, या बाबतीतली चर्चा, संवाद ठेवणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. पूर्वीपासून पवार साहेबांनी हेच केलं, सगळ्यांना विश्वासात घेतलं. म्हणून तर महाराष्ट्र नेहमी 1 नंबरला इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत राहिलेला आहे. युवकांना हाताला काम मिळालेलं आहे. साहेबांची ती स्टाईल आहे. साहेब तशी स्टाईल बदलत नसतात, कारण का ह्याच्यामध्ये चुकीचं काही नाही. काही लोक लपून काही गोष्टी करत असतात. साहेबांना लपून काही ठेवायचं नाही. उघड लोकांच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जे काही करायचं असेल साहेबांचं सगळं उघड असतं. अनेक लोकांना काही बंद दरवाजाच्या खाली काय करावं लागतं ते साहेबांना करावं लागत नाही. महाराष्ट्राच्या विधिमंडळाला गेल्या 5 महिन्यांपासून पूर्णवेळ सचिव नाहीये, हंगामी सचिव सध्या काम पाहतात. जिकडे सध्या सुनावणी सुरू आहे शिवसेना आणि शिंदे गटाची. असे बरेच विभाग आहेत. ITI जो आपला इन्फॉर्मेशन जो विभाग आहे तिथं सुद्धा काही अधिकारी नाहीत असं कळत आहे. त्यामुळे आज या सरकारमध्ये काय चाललं हे कोणालाच कळत नाही. काही जिल्ह्यांना 5 जिल्हे मिळून 1 मंत्री, पालकमंत्री म्हणून आहेत. त्यामुळे त्या जिल्ह्यांवर सुद्धा अन्याय होतो. आज DPC बैठका होत नाही. DPC बैठका न झाल्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये अनेक अडचणी आहेत. टँकर चालू करावे अशी मागणी असताना टँकर चालू केले जात नाहीत. छोटे मोठे जे काही विषय असतात समाज कल्याणचे सुद्धा जे DPCच्या मदतीने विकास निधी दिला जातो ते त्या गोष्टी होत नसतात. त्याच्याचबरोबर आज DPCला फंडसुद्धा तेवढा मोठ्या प्रमाणात दिला जात नाही. महानगरपालिका, नगर परिषदला सुद्धा जो फंड यायला पाहिजे वेळेवर तो येत नाही आणि तो वेळेवर न आल्यामुळे अनेक अडचणी तिथं असणाऱ्या लोकांना सोसाव्या लागतात. पण ह्या अडचणी या AC मध्ये बसणाऱ्या सरकारला कधी कळणार नाही, कारण का हे सरकार
फक्त पदाच्या धुंदीत आहे. सामान्य लोकांचं काही या सरकारला पडलेलं नाही.